नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत फ्रोझन शोल्डरबद्दल, त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार. तर सर्वप्रथम कारणं पाहूयात. फ्रोझन शोल्डर हा प्रामुख्याने थोडासा वयाच्या 60 नंतर होणारा खांद्याचा त्रास आहे. हा बऱ्याचदा डायबिटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने पाहिला जातो. ह्याची लक्षणं म्हणजे नेहमीच्या ॲक्टिव्हिटी करताना, जसं की कणिक मळणं, दरवाजाची उंचावरची कडी काढणं, उंचावरचे डबे काढणं किंवा केस विंचरताना हात अवघडणं, हातात कळ येणं किंवा तीव्र स्वरूपाच्या वेदना होणं, ही लक्षणं प्रामुख्याने पाहिली जातात. जेव्हा कधी असे रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा प्रामुख्याने आम्ही त्यांचं शोल्डरच्या मूवमेंट्स चेक करतो. त्यांचा एक्झॅक्टली कुठला मसल दुखावला गेला आहे ह्याची तपासणी करतो. सोनोग्राफी मशीनमध्ये बघून कुठल्या मसलवरती जास्त दाण आलेला आहे किंवा कुठल्या मसलला सूज आली आहे हे आपण सोनोग्राफी मशीनमध्ये बघतो. आपला खांदा हा एक कॉम्प्लेक्स जॉईंट आहे. काही महत्त्वाचे 4 मसल आणि लिगामेंटनी तो बनलेला असतो. बऱ्याचदा वयोमानाप्रमाणे कमी हालचालींमुळं किंवा डायबिटीसमुळं तिथे सूज येते आणि हे मसल्स नेहमीप्रमाणे फ्रीली मूवमेंट करू शकत नाहीत.